नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, माननीय अजित पवार हे सातत्याने वादग्रस्त विधान करत असतात किंवा वादग्रस्त ते बोलत असतात. परंतु हे वादग्रस्त म्हणजे जाणून बुजून बोललं जातं आहे किंवा एक त्यांच्या पोटामध्ये असणारे काही विचार हे त्यांच्या तोंडातून बाहेर पडतात असं म्हणावं लागेल. कारण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळात बोलताना ते म्हणाले की म्हणजे PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये विशेषतः भारती ही शिक्षण संस्था म्हणजे हे अनुसूचित जाती जमाती म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थी यांच्यासाठी मदत करणारी, त्यांना अर्थसहाय्य करणारी, शिष्यवृत्ती देणारी भारती ही शिक्षण संस्था आहे. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातील विद्यार्थी किंवा लोक हे त्या संस्थेच्या माध्यमातून PhD करत असतात, उच्च शिक्षण घेत असतात. तर अनुसूचित जाती जमातील अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी संशोधन करून PhD करत असतात. आणि PhD करणं ही गोष्ट साधी नाही. प्रचंड त्या ठिकाणी अभ्यास असतो आणि एका प्रचंड अभ्यास संशोधन करून ते विद्यार्थी PhD होतात वेगवेगळ्या विषयामध्ये. तर माननीय अजित पवार म्हणतात की एका कुटुंबातील 5-5 विद्यार्थी PhD करतायत. कारण त्या ठिकाणी मिळणाऱ्या 40-42 हजार रुपये जे त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सरकारच्या वतीने भारतीच्या माध्यमातून मिळतात. तर ते पैसे मिळवण्यासाठी एका कुटुंबातील 5-5 लोक म्हणे PhD करतात. पहा, म्हणजे भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे आणि एका घरामध्ये जर 5 माणसं PhD करत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यांची जर तशी योग्यता असेल, त्यांची तेवढी पात्रता असेल आणि अभ्यास करून त्या ठिकाणी संशोधन करून त्यांना PhD करून डॉक्टर व्हायचं असेल तर एका घरातील 10 माणसं जरी झाली तर त्यांना तो अधिकार आहे. आणि या ठिकाणी बाकी अजित पवार म्हणतात की पैसे घेण्यासाठी ते PhDचे 5-5 लोक त्या ठिकाणी फॉर्म भरतात आणि 5-5 लोक ते फायदा घेतात. माननीय अजित पवार साहेब, तुमच्या पवार कुटुंबातील 5-5 माणसं राजकारणामध्ये चालतात. शरद पवार हे अनेक वर्षापासून राजकारण आहेत. अगदी आमदारापासून तर अगदी मंत्री, संरक्षण मंत्र्यापर्यंत अनेक पदं त्यांनी भोगलेत. आत्तापर्यंत सर्व प्रकारचे शासनाच्या वतीने मिळणारे सर्व मानधन त्यांनी घेतलेले आहेत, सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी. अजित पवार हे अनेक वर्ष राजकारणामध्ये, अनेक वर्ष आमदार आहेत. पहिल्यांदा ते खासदार होते, नंतर ते आमदार झाले, नंतर मग मंत्री, नंतर मग कॅबिनेट मंत्री, मग उपमंत्री. अनेक वर्ष अजित पवार हे राजकारणात आहेत. एवढंच नाही, त्यांनी पत्नीला देखील खासदार बनवलं आहे. त्यांच्या पत्नीला खासदार बनवलं आहे. सुमित्रा पवार या देखील खासदार आहेत. सुप्रिया सुळे ही बहीण, त्यांची लाडकी बहीण ही सुप्रिया सुळे देखील राजकारणात आहे. एवढंच नाही तर एक आमदार आहेत रोहित पवार. आणि एवढंच नाही तर अजित पवारांचा मुलगा जो पार्थ पवार, ज्यांनी आता पुणे जिल्ह्यामध्ये जो मोठा पराक्रम केलेला आहे त्या 40 एकर जमिनीच्या, महारत्नाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये ते आता प्रकरण चालू आहे. ते पार्थ पवार देखील निवडणुकीला उभे राहिले होते, त्यांचा पराभव झाला. आणि आता ही 5 माणसं पवार कुटुंबाची 5 माणसं राजकारणामध्ये आहेत. आणि राजकारणाच्या माध्यमातून त्यांना मिळणारे मानधन असेल किंवा ते सर्व ते भोगत आहेत. आणि अर्थात तो घटनेने निवडून आलेल्या माणसांना घटनेने दिलेला अधिकार आहे. त्या पद्धतीने ते त्यांचा काय मानधन, पगार वगैरे सगळ्या गोष्टी असतात, त्या सर्व गोष्टी ते करत असतात. ते सगळं ते घेत असतात. त्याचबरोबर त्यांचे उद्योगधंदे, त्यांच्या बागायती, त्यांचे कारखाने, कंपन्या सगळ्या त्या पण चालू आहेत. आणि हे सरकारी मानधन पण ते घेतात आणि सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी घेतात. बंगले, गाड्या, घोड्या सगळ्या त्यांना मिळतात. म्हणजे तो त्यांचा जरी अधिकार असला, 5 माणसं त्यांची राजकारणामध्ये, परिवारामधली 5 माणसं राजकारण करण्यासाठी सक्षम असतील तर कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. पण एखाद्या घरामध्ये 5 माणसं जर PhD करण्यासाठी सक्षम असतील तर त्यांना कोणी नाकारू शकत नाही. आणि अजित पवार सांगतात की या गोष्टीचा विचार करावा लागेल. तेव्हा अजित पवार साहेबांच्या पोटामध्ये काय आहे
ते आपल्याला नजरेस भासतं. माननीय प्रकाश आंबेडकर नेहमी म्हणतात की हे पवार कुटुंबीय हे सरंजामी मराठी आहेत. या सरंजामी मराठ्यांच्या पोटामधून पटकन अशा गोष्टी निघत असतात की मागासवर्गीयांच्या काही मागासवर्गीय थोड्या विद्यार्थ्यांवर करोडो रुपये खर्च होतो आणि बाकीच्यांवर कमी होतो. ज्या मागासवर्गीयांना, ज्या अस्पृश्यांना, ज्या वंचितांना हजारो वर्षापासून ते त्यांना कुठल्याही प्रकारचं काही गोष्टी मिळत नव्हत्या आणि आता त्यांच्यावर जर खर्च होत असेल तर या सरंजामी मराठ्यांच्या पोटात दुखतंय, अशा पद्धतीचं प्रकाश आंबेडकर म्हणतात. आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या माननीय अजित पवार यांच्या विधानाचा ठिकठिकाणी निषेध होत आहे. आणि वंचित बहुजन आघाडी विद्यार्थी संघटना असेल किंवा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अजित पवारचा निषेध करत आहेत ठिकठिकाणी. तर स्वतःच्या कुटुंबातील पाच पाच माणसं राजकारणामध्ये चालतात, पण एखाद्या कुटुंबातली पाच माणसं PhD करू शकत नाहीत. शिक्षण घेणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि शिक्षण जर एखाद्या कुटुंबातली 10 माणसं शिक्षण घेत असतील आणि ते जर मोठे होत असतील तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि तुमच्याकडे आता पैसा नाही, तिजोरीमध्ये पैसा नाही आणि निवडून येण्यासाठी ऐन वेळेला लाडकी बहीण योजना असेल किंवा वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आणि आता पैसा कमी पडत आहे आणि तो लाडकी बहीण योजना आता लगेच बंद करता येत नाही. आणि ते लाडक्या बहिणी कशा पद्धतीचे कमी करता येतील याचा प्रयत्न चालू आहे. परंतु त्या लाडकी बहीण योजना आता आपल्याला बंद करता येत नाही. आणि लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी पैसे नसल्यामुळे हे पैसे कुठून वळवले जातात तर नेमके समाज कल्याण खात्यातील पैसे वळवले जातात. आणि त्या ठिकाणी आपल्याला आठवत असेल की समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी मागे मोठा तांडव केलं होतं, कारण मागासवर्गीयांचेच पैसे तिकडे वळवले जातात. आणि सातत्याने अनेक वर्षापासून अजित पवारांच्या माध्यमातून मागासवर्गीयांचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी वळवलेले आहेत. हे इतिहास आहे. कारण समाज कल्याण मंत्री रामदास आठवले होता तेव्हापासून, तर नंतर समाज कल्याण मंत्री होते चंद्रकांत हंडोरे यांच्यापासून ही तक्रार आहे की समाज कल्याण खात्याचेच पैसे वेगवेगळ्या ठिकाणी वळवले जातात. म्हणजे दररोज फुले शाहू आंबेडकर विचारधारा मांडणं, फुले शाहू आंबेडकरांचे विचार लोकांना सांगणारे, बाबासाहेबांचं नाव घेणारे, शाहू महाराजांचं नाव घेणारे आणि महात्मा फुलेंचं नाव घेणारे हे पवार कुटुंबीय. बाकी मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये यांच्या काय भावना आहेत हे यापासून सिद्ध होत आहे. तेव्हा तमाम जनतेने, तमाम मागासवर्गीयांनी, वंचितांनी या राजकारण्यांच्या विधानांकडे दुर्लक्ष करता कामा नये. तर हे अत्यंत मागासवर्गीयांसाठी हे खेदजनक आहे. आणि मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना कशा पद्धतीचे बंद होतील आणि मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातील विद्यार्थी कशा पद्धतीने मागे राहतील असा प्रयत्न या ठिकाणी होतो की काय हे देखील आपल्याला पाहावं लागेल. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणजे अनेकदा अजित पवारांच्या त्यांच्या प्रशासनामध्ये असणारी पकड आणि निर्णय घेण्याची क्षमता अनेक वेळाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवार साहेबांचं कौतुक केलेलं आहे निश्चितपणे. परंतु या ठिकाणी अशा काही गोष्टी ते बोलून जातात की त्याच्यावर चर्चा होते आणि त्यांचा स्वभाव आहे वगैरे वगैरे, त्यांची जी मंडळी आहेत ते त्यांचं समर्थन करण्यासाठी पुढे येतात, परंतु त्यांच्या पोटातलंच काही गोष्टी बाहेर पडतात की काय अशी वातावरण तयार होण्याची शक्यता असते. कारण तिजोरीमध्ये खडकाट असताना आता पैसे एकाच कुटुंबातील एवढ्या लोकांना पैसे द्यायचे म्हणजे जसं लाडक्या बहीण योजनेच्या काही भगिनींना आता काटछाट करण्यात येत आहे, तसं भारतीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय विद्यार्थी जे PhD करतात त्यांना काही लोकांना घरी बसवणे किंवा घरामधल्या 5 लोक जर फॉर्म भरत असतील तर त्याच्यामध्ये 2-4 लोकांना बाद करणे असं सरकारची योजना आहे की काय. तेव्हा बंधू आणि भगिनी मित्रांनो, पवार कुटुंबियांच्या संदर्भामध्ये ते जरी बाबासाहेबांचं नाव घेत असतील, महात्मा फुलेंचं नाव घेत असतील, शाहू महाराजांचं नाव घेत असतील, परंतु माननीय प्रकाश आंबेडकर म्हणतात की हे सरंजामीशाही कुटुंब आहे आणि धनिकांची आणि मोठ्या भागीदारांची बाजू घेणारे आणि एक सरंजामी कुटुंब आहे. आणि हे बाबासाहेबांचं नाव फक्त मतासाठी घेत असतात हे बाकी या ठिकाणी सिद्ध होत आहे. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया आपल्याला काय वाटतं आपण आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ आपण इतरांना देखील पाठवा. तर अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय लोकांनी सावध राहिलं पाहिजे राजकारण्यापासून. तेव्हा
आपण जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. ही विनंती. धन्यवाद.